नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सुरुवात करते 11:30 वाजता. घरातले सर्व कामं झाले, देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे आणि माझी आंघोळ मी सकाळी लवकर करून घेतलेली होती आणि झोपून गेलेली होती मी. तर हे पण ड्युटीला गेलेले, मुलं पण झोपलेले होते, तर माझं केस वगैरे घालायचे राहिलेले आणि तयार काही झालेले नाही. मी नाईटीवरती जळगावला किती गरम होतंय तुम्हाला तर माहितीच आहे, तापमान खूप आहे आणि वातावरण बी खराब झालेलं आहे. तरी पण असं दमट वातावरण झालेलं आहे. तर ऊन आहेच, बघू शकता तुम्ही. 11:30 वाजले आणि बाहेर निघायची हिंमतच होत नाही आमची वाली. तर हे पण ड्युटीला गेलेले, घरात कोणीच नाहीये. गुड्यारानी खिचडी टाकते. खिचडी कशी बनवते ते पण मी तुम्हाला दाखवणार. तर लाईट बंद करते मी आणि किचन मध्ये जाते. चला, गुडिया कशी खिचडी बनवते ते तुम्हाला दाखवते. हे बघा, गुडिया राणी इथं खिचडी बनवते आणि खिचडीचा मी सर्व मसाला तिला काढून दिलेला आहे. इथं कांदे, टमाटे, बटाटे सर्व टाकलेले. बटाटा राहून गेलेला आहे, तिथे बटाटा चिरून घे आणि टाकून दे. गॅस कमी कर. बटाटा राहिले, ठीक आहे. मग बटाटा नाही टाकते, मला पण संधिवातचा त्रास आहे तर मी बटाटा खात नाही, त्याच्यामुळे तिने टाकलेला नाहीये. तर आता मग मी तर मस्त हलवून घेऊ. तिथे शेंगदाणे पण टाकले, थोडस तेल टाकून घेतलंय आणि मम्मीने इथे सर्व मसाले मला काढून दिलेले आहेत. मसाले सांगते का तू? नाही, मसाल्यामध्ये घेतले, गरम मसाला घेतलाय, धनिया पावडर घेतलीये, हळद घेतलीये, नमक बी टाकून दिलेलं आहे. मी सर्व मसाले मी तिला टाकून दिलेले. कसं मुलीची जात आहे, तिला समजत नाही आणि मी तिच्याजवळ उभी राहते, ती मस्त व्यवस्थित करते. कर बेटा, गॅस फुल कर पिलू. माझ्या ताईला सांगायची गरजच नाहीये कुठल्या गोष्टीची. आणि इकडे कांदे टमाट्याची घाण पडलेली आहे, ती मी नंतर टाकेन. पहिले तिला मी खिचडीचा मसाला वगैरे सर्व काढून दिले. इथं तांदूळ काढून दिलेले आणि इकडे पापड पण भाजून घेतलेले. तर गहू तांदूळचे पापड आहे आणि ते बारीक झालेले ना थोडे, तर लगेच जळून जातात ते थोडे. मावशीकडचे पापड आहे ते. आणि मला पुसतानी ते गॅसवरती, पण मी तरी भाजते आणि मला भाजलेलाच पापड आवडतो खायला. आता हे टाक ना, मसाले टाक. हा, मसाले टाक. माझी राणी खूप काम करते. मस्त मसाले फ्राय करते. सर्व हात लावायचा कुकरला बेटा, पूर्ण मिक्स कर. अगं ते गरम झाला, गॅस कमी कर. गॅस कमी कर. तर गुड्या राणी टाकते. छान होतोय ना. तुझ्या हातची आहे ना पिल्लू खिचड़ी, म्हणून. बच्चे के हाथ की खिचड़ी तो बहुत अच्छी है ना मेरी गुड़िया रानी. आणि तुझ्या हाताची खिचडी ना ताई खूपच गोड लागते. असं का ग? का ग? मुलीच्या हातची खिचडी गोड, तेरे हाथ का कमाल है. चलो भाई, मेरी बेटी ने खिचड़ी बनाई है. पाणी मिनी निकाल के रख, ते पातेली ने. भांडे पण धुवून झालेले, पण ते थोडे ओले वाटताय ना, म्हणून मी काही ते रसलेले. आपलं ऐकवायचं काढ ना. तर गुडिया राणी इथं खिचडी टाकते आणि पाणी घेते गुडिया राणी. आणि आम्ही ना नळाचं पाणी भरून ठेवत नाही, ऐकवाचंच पाणी यूज करतो सर्व गोष्टींना. घे बेटा, पाणी टाक. एवढं भांडे ओले माझे, सर्व घर आवरलं गेलेलं आहे माझं. चिमणी चालू टाक. आणि थोडी पातळच बनवायची पिलू, पाणी टाक जास्त. तर चला, गुडिया राणी खिचडी टाकते आणि मी थोडा आराम करते थोडा. म्हणजे सर्व मसाले वगैरे टाकले गेले आणि ती तांदूळ धुवून पण टाकून देईल. इकडे कोथिंबीर बी मी कापून दिलेली तिला. तर आपलं सर्व काम झालंय आणि मला थोडा ठसकाला. चिमणी चालू कर बेटा, फुल कर चिमणी, फुल कर. तर ते आम्हाला चिमणीची सवय होऊन गेलेली आहे ना, लगेच ठसका यायला लागून जातो. आणि तिने ना चिमणी चालू केली नाही आणि मला पण आठवण नाही चिमणी चालू करायची. तर चला, देवपूजा बी झालेली आहे आमची वाली, सर्व आवरलं गेलेलं आहे. हो, थोडं टाक, थोडं टाक. आणि इकडे बेडरूम वगैरे पण आवरला गेलेला आहे
आणि माझे पाय दुखता, संधिवातचा त्रास आहे मला. तर गुडियाने मला तेल लावून मसाज करून दिला, त्याच्यामुळे हा टावेल टाकलेला होता, ते तेलगट बेडशीट होऊन जाते म्हणून. आणि मी तर झोपलेली होती ना, त्याच्यामुळे ते तक्के हे झालेले. आणि इकडे कृष्णाने पोचा मारून दिला तर ते कमी कर थोडं. बस बस बस. नमक वगैरे टाकलेलं आहे बेटा, कोथिंबीर टाकून दे आणि तांदूळ धुवून टाकून दे. बस तुम्ही. अजूनही धुवायचे, त्याला उकळी आल्यावरच धुवायच्या. तर कोथिंबीर बी टाकली गेली माझी मावची. आणि इकडे माझं हॉल बी आवरला गेलेला आहे. आणि आता वाजताय 11:15. हे बघा 11:15 होत आहे. तर आणि मी बाहेरचा पोर्च वगैरे सर्व धुतलं गेलेलं आहे. सर्व धुवून चुवून टाकलेलं आहे, पूर्ण क्लीन करून घेते मी आणि तरच माझं काम आवरलं जातं. आणि गुडिया राणीची खिचडी टाकली गेलेली आहे, बघू शकता तुम्ही. उकळी पण येते आणि तांदूळ धुते माझी माऊ. चांगले स्वच्छ क्लीन करून घेते तांदूळला. आणि हे पण धुवून टाक बाई लगेच. किचन आवरून घ्या. किचन काही आवरायची गरज नाही आहे, फक्त थोडंसं ते चपात्या वगैरे. 1-2 चपाती पडली आहे कालची, ती पण मी गायला खाऊ घालीन आणि ते टोपलं खाली करीन. मग किचन आवरलं जाईल माझी गुड्या राणीचं. आणि ती तांदूळ धुते, हाताने असे चोळायचेच आहे त्यांना 2-3 पाण्याने. चला माझी माऊ तांदूळ टाकली. या करंजी खायला. 5:15 झालेले आता आणि मी करंजी खाते. इथं भूक लागली मला, थोडीशी हलकी भूक लागली म्हणून मी करंजी खाते. आणि तिकडे गुडिया राणी पण खाते. तुम्हाला तिला म्हटलं खाऊन घे, जबरदस्ती दिली मी तिला खायला. म्हटलं खाऊन घे बाई, भूक लागली तर चला आता करंजी खाऊन घेते आणि एक राऊंड मारून येते मी. बाहेर जायचं आहे, हे पण घरी नाही आहे, कृष्णा गेला ट्युशनला. घरात बी बोर होतं आणि येऊन जाऊन आपण काय करतो, बेडवरती झोपायलाच जाते मी. तर म्हटलं चला आता राऊंड मारून येते. गुडियाला पण घेऊन जाते, दूधवाला येईल, दुधाची पातेली बाहेर ठेवून जाते. दूध ते दादा दूध ठेवून जातात आणि आपलं चप्पल स्टँड तिथे ठेवून जातात ते पिशवी बांधून. तर चला एक राऊंड मारून येते आणि मग बोलते तुमच्याशी. इथं मम्मी बसली आहे, सुरेखा मावशी बसली आहे आणि विनया मावशी. हा ती विनया मावशी. तर बाहेरून आली आणि थोडा आराम केला मी नी, थकल्यासारखं झालं आणि मोठा राऊंड मारला गेला आमच्याकडनं. तर गुडिया राणी भेंड्या चिरते आणि कृष्ण इथं बसलेला टी व्ही पाहतोय. तो पण बोर होऊन जातो अभ्यास करून करून. तर आता टी व्ही लावलेली आहे त्यांनी आणि टी व्ही पाहतोय. आणि गुडिया म्हणते मम्मी मी भेंड्या चिरून देते. म्हटलं मग आता पप्पा येतील, पप्पांना 11 वाजून जातील तरी पण. आणि आता 8:30 वाजलेले, ते तिथून निघतील. तर त्यांना 11 वाजून जातील, उशिरा स्वयंपाक. मग ती म्हणे मम्मी मी भेंड्या चिरून देते आणि भेंड्या चिरते माझी मग. खराब किडलेली कुडलेली काय म्हणता व्यवस्थित छान चिरते माझी मग भेंडे. आणि पहिले ती पूर्ण घाण काढून घेते. कडक आहे का गं? नाही ना, नरम आहे ना. तर इथं ती भेंड्या चिरते आणि भाकरी बनवणार मी. माझं पण जेवण बाकी आहे आणि त्यांचं झालं. मुलांचं जेवण, खिचडी पडलेली होती सकाळची, त्यांनी खाऊन घेतली. आणि यांचं माझं जेवण बाकी आहे. 2 भाकरी बनवणार छोट्या छोट्या आणि भेंडीची भाजी बनवणार. आता काही चपात्या करणार नाही, रात्रीचं त्यांना कसा उशीर होऊन जाईल आणि चपाती जिरणार पण नाही, म्हणून मी 2 भाकरी टाकणार छोट्या छोट्या. तर भेंडीची भाजी आणि भाकर करणार. अंड्याची भाजी बनवणार होती, तेवढ्यात मला आठवण आली. तर म्हटलं आता हा सोमवार आहे, तर सोमवारची अंड्याची भाजी कशाला करू, आम्ही खात नाही सडं. तर मग मी आता भेंडीची भाजी करते. मग ती म्हणे मम्मी मी चिरून देते. मग माझी ताई चिरून देते मला. माझी ताई खूप
आणि माझ्या ताईने आज दुपारी मला इतकी मसाज दिली, खूप मसाज केली माझ्या पायांची. आणि मला संधिवातचा त्रास आहे. मम्मी म्हणे झोप तू आणि तुला मी मस्त मसाज देते. तर तिने ना आपलं पॅरेशूट तेल लावून ना पूर्ण पायांना चोळून दिलं मस्त. आणि मला इतका छान आराम भेटला आणि मी मस्त झोपली मग. आणि माझी गुडिया खूप छान. कोणाची मुलगी असं कामं करते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी तर करते बाबा. आणि मला खूप जीव लावता माझे पोरं, म्हणजे खूपच. मी अजून पाहिलेलं नाही पण माझे पोरं खूप जीव लावता. मला काही करू देत नाही. म्हणताय मम्मी बस आणि मी करते. मी खूप गर्व करते त्यांच्यावरती कामांच्या बाबतीत. अजूनपर्यंत लहान आहे माझे पोरं, असे नाही आहे तर खूप मोठे झाले बुवा आणि कामं करता बुवा, ती गोष्ट नाही आहे. माझे पोरं खूप छोटे तरीसुद्धा मला खूप साथ देतात. तर असे माझे. आणि मेन त्याच्या पप्पांवरती आहे. त्याचे पप्पा मला साथ देतात म्हणून पोरांनी ते पाहिलेलं आहे. तर आपले पप्पा एवढे मम्मीला मदत करता आणि आता पप्पा नाही आहे तर आपण बी करायला पाहिजे. त्यांना असं वाटतं मुलांना, म्हणून माझे पोरं सर्व गोष्ट करून घेतात. मीचं झाडू मारला, माझा दादा घरं वगैरे पुसून घेईल, पोचा वगैरे मारून घेतो तो. आणि गुडी आता बाकीचे कामं करून घेते. बिचारी घरी राहिली म्हणजे देवपूजा तिची राहते. आणि पाणी भरणं, बाटल भरणं आणि कूलरला पाणी लावणं तिचं ते काम राहतं. तर आणि बाकीचे अशी किरकोळ कामं राहतात. पाहुणे आले त्यांना पाणी वगैरे देणं माझी गुडियाच करते. आणि बसते मस्त आरामात. एवढं मला खूप सुख आहे मुलांपासून. तर चला मी आता भेंडीची भाजी बनवून घेते. गुड्या चिरते तोपर्यंत भाकर बी टाकून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर माझी भेंडीची भाजी बी झाली आहे. इथं बघू शकता, इथं भेंडीची भाजी झाली आहे. आणि तिथं थोडी खिचडी पडलेली होती, ती खिचडी गरम करून घेतली मी. मला दे ना. काय दे तुला आता? भेंडीची भाजी. भेंडीची भाजी पोळी खायची, भाकर खायची. तर थोडीशी दे मला, एवढी थोडंसं देऊ. आणि कृष्णाला दूध प्यायचं होतं तर त्याला दूध गरम करून दिलं मी हळद टाकून, थोडी साखर टाकली. पहिली वेळा पितोय तो म्हणे मला तसं दूध करून दे मम्मी, त्याचं काय मन झालं तर मग मी त्याला करून दिलं. आणि पातेली पण लगेच धुवून टाकली. भांडे घासले गेलेले माझे, फक्त एक डब्बा पडलेला आहे त्याच्यात कचरा वगैरे. ते जर आले तर मग कांदे वगैरे चिरून मी त्याच्यातच टाकेन, म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे. आणि किचन मी सर्व क्लीन करून घेतलेलं प्लेटमध्ये का. तर आता गुडियाला आणला भेंडीची भाजी आणि भाकर देते, चपाती देते माझ्या तोंडात. कारण की मी ह्यावेळेस पहिले भाकर मुलांना देते खायला. आणि जास्त करून चपात्याच राहतात आपल्याकडे, तर ते तोंडात चपाती देते, माझ्या तोंडात भाकर देते. एवढी देऊ का? तू तर जा माया देते. दे ना, अजून दे ना. अजून एवढी बस, देते. बस, तुला बस. खायची असणार तर खा. तर गुड्याला ताट करून दिला मी भेंडीची भाजी आणि चपाती. हां जा. तर मी तिला पाणी देते. कृष्णा दूध थंड होऊ दे बेटा थोडंसं. दूध थंड होऊ दे म्हटलं. आणि पाणी देते मी तिला. घे. हा ग्लास खाली झालाय का? आणि मी भांडे धुवून ना भांडे धुवून ना मी ना तिथंच राहू देत नाही. कारण की तिथं आहे ना खूप हे होऊन जातं. तर मी ना असं स्टूल ठेवते आणि स्टूलवरती ते भांडे ठेवते. आणि इथं मी कपडा ते काही ओलं वालं राहिलं तांब्या पण धुतला गेलेला आहे त्यामुळे. आणि रात्रीचं कसं पूर्ण किचन क्लीन करून झोपलं म्हणजे ना सकाळी आहे ना माझं किचन पूर्ण क्लीन राहतं. मी डागही राहू देत नाही. आता परत अजून जेवण करणार ना, परत मी एक कपडा मारून घेते. आणि कदाचित कंटाळा आला त्याच दिवशी माझं राहतं, नाही तर मग मी राहू देत नाही. तर घे थंड होऊ द्या मग पी. तर मुलांचं आता होऊन जाईल. त्याचं जेवण तर झालेलं आहे, गुडियाचं पण झालेलं होतं. पण तिला भेंडीची भाजी बघून ना जेवायला वाटलं, म्हटलं कर मग खाते येतं. आणि आम्ही आलो राऊंड मारून आणि लगेच त्यांनी थोडी थोडी खिचडी खाऊन घेतली होती. तर पोरांना कसं भूक लागून गेली, तिने भेंड्या चिरून दिल्या मला, कूलरमध्ये पाणी भरलं. आणि मुलं कसं कुत्ता ना त्याच्यामुळे मुलांना भूक लागून जाते.
आणि आम्ही आता 11 वाजता जेवण करू, ते आल्यावरच. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.